कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही 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 मला 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 काही बोलायचंच नाही याच्यावर। ग्रेट, बोलूच नको। नाही नाही एक मिनिट थांब, मला बोलायचंय। हे बघ, माणूस एकदा हरायला आला ना की अशी काहीतरी घाणेरडी कारणं देतो। आणि निशी, इकडे 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 ये ना। काय काय बोलणार आहे? नाही, आता बोलतो, तू ऐक। मला सांग, आमच्या दोघांमध्ये कोण चिडक आहे? हीच आहे ना। माझं म्हणणंच ते, जमत नसेल तर खेळायचं कशाला? एक मिनिट, तू 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 जिंकावस ना म्हणून मी माझी पूर्ण स्ट्रेंथ युजच नाही केली। अगं तुझ्यापेक्षा ना तो डुग्गू बरा, तो असं फालतू करणं देऊन ना उगा चिडत तरी नाही। एक्सक्यूज मी, तू मला डुग्गूशी कंपेअर करतोय? हा म्हणजे काय, डुग्गू बरा असं मी म्हटलं। श्रीनू, अरे डुग्गू लहान आहे, तू मोठा आहेस त्याच्यापेक्षा। निशी, हे बघ प्लीज, हा तू आता तरी माझी बाजू घे। हा हा हा, जोक्स ऑन यू, कारण निशी चिडणाऱ्यांची बाजू कधीच घेत नाही, हो ना निशी? एक मिनिट थांब, तुला काय म्हणायचं, मी चिडकाय? हो, आणि सी तूच बोलला, मी काय नाही बोलले। तुला हरायचं नव्हतं ना माझ्या समोर, म्हणून तू मला हसवत होतास तिथे, नाहीतर मी हरणं पॉसिबलच नाहीये। आणि एवढंच वाटतं ना तुला मिस्टर श्रीनिवास, तर परत खेळून दाखव, चल। हिम्मत आहे? अरे पण हिम्मत काय प्रश्न अरे नाही। घाबरतो कशाला, कम्पीट कर ना माझ्याशी। मी का खेळू, पण मी ऑलरेडी जिंकलोय ना। बघितलं निशिक, बघितलं कसा घाबरला तो? कळला तो तुला कोण चिडत होतं? एक मिनिट, मी काही घाबरत विबरत नाही। तुला खेळायचं आहे ना, तू खेळ ये। हा, चल दाखव निशी, बस तू आता रे। हा, पण यावेळेस फक्त खेळायचं नाही, हा यावेळेस बेट पण लावायची, मग तुला लक्षात राहील की मी तुला हरवलंय। त्याची काही गरजच नाहीये, कारण मला माहितीये मीच जिंकणार आहे, आणि निशीला सुद्धा माहितीये की मीच जिंकणार आहे। तर काय कशाला उगाच बेट वगैरे? ए, ते बघू ना नंतर, आधी खेळ तर। अँड हो, जो हरेल तो एका पायावर लंगडी घालेल, आणि विनिंग पार्टी जे सांगेल ते काम करावं लागेल। नाही, ते लंगडीचं वगैरे उगाच नको। उगाच तुझे पाय वगैरे दुखले ना तर दादा मामा मला ओरडेल, उगाच कशाला ना। बघू ना आपण, कोण हरतं आणि कोण लंगडी घालतं, कोणाचे पाय दुखतात ते। निशी, तू रेफरी हा ह्या गेम मध्ये। आता तू नीट बघ कोण फेअर गेम खेळतंय आणि कोण चिडतंय। चला मिस्टर श्रीनिवास, बी रेडी टू लूज। निशी, काउंट। 1 2 3। आता ए पण श्रीनू, तू असं कसं हरलास? नाही, एक मिनिट, मी हरलो नाहीये, हिने मला तुला काय काय हा ठीक आहे, मी हरलो मी। सो सॅड। आता शिक्षा तर होणारच। ए नाही हा, तू जिंकलीस ना, तू बस झालं। हा, उगाच कशाला, नको शिक्षा वगैरे। असं कसं? तो मला किती बोलला मगाशी, आज शिक्षा तर व्हायलाच पाहिजे। हा ठीक आहे, चल बोल, चल। मिस्टर श्रीनिवास, मी ना खूप दमले खेळून, माझ्यासाठी पाणी घेऊन यायचं। अरे पाणीच घेऊन यायचं ना, हे काय इथेच आहे। लंगडी घालायची, हा लंगडी घालत आणायचंय। ए काय? हा ठीक आहे मग। श्रीनिवास काय आहे? सावकाश। ठीक आहे मॅडम, तुमचं पाणी। गुड बॉय। निशी, भूक पण लागली आहे ना? श्रीनिवास, जा काहीतरी खायला घेऊन ये ए, आता आमच्यासाठी। बस झालं। एक मिनिट झाला, बस झाले लाड।
पाणी आणून दिलं ना, शिक्षा संपली. उगाच काहीतरी भूक लागली. ए असं नाही हा, शिक्षा म्हणजे शिक्षा. जा. जा. हा ठीक आहे, जातो. लंगडी. काय करायचं आईचं मला कळत नाहीये. चारू एवढा मोठा धडा शिकून गेली, पण त्यातून ती काहीच शिकली नाही. अजूनही तिचा आपल्या प्रेमाला विरोध आहेच. का वागते ती असं? श्रीनिवास, लाली आत्यांचंही बरोबरच आहे. मी आई होऊ शकणार नाहीये हे तर फॅक्ट आहे ना. अगं पण मूल आपल्याच रक्ताचं हवं हा हट्ट काय आहे? आपण मूल दत्तक सुद्धा घेऊ शकतो ना. हे बघा, ज्याचा त्याच्या भावनेचा प्रश्न आहे श्रीनिवास. आणि लाली आत्यांनी तुझी आई म्हणून तुझ्या संसारांची स्वप्न बघितली असतील, त्याही चुकीच्या नाही आहेत ना. उवी, आपण विसरून जायचं का एकमेकांना? आपण कधीच लग्न करायचं नाही का? हे बघ श्रीनिवास, मी तुझ्यासारखा टोकाचा निगेटिव्ह विचार नाही करत आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मॉमने ना तिच्या प्रेमाचं एक नातं जोडण्यासाठी इथली सगळी नाती तोडली होती. पण ह्या डिसिजनमुळे ती आयुष्यभर रिग्रेट करत होती. इथली माणसं, इथलं कल्चर सगळं खूप मिस करत होती ती श्रीनिवास. एकटी असताना तर ह्या आठवणीत सतत रडायची. डॅडी खूप गिल्टी फील करत होते. मला ह्या सगळ्याचे रेफरन्सेस हे सगळं मला तेव्हा कळलं नाही, पण आता इथे आल्यावर सगळं कळतं. श्रीनिवास, आपण सुद्धा तीच चूक करायची का? आपल्या आनंदाने जर इतरांना दुःख होणार असेल तर आपण हॅपी राहू. उवी, पण फक्त आई सोडली तर बाकीचे सगळे तयार आहेत ना आपल्या लग्नाला. श्रीनिवास, एक आई म्हणून लाली आत्याचा तुझ्यावर सगळ्यात जास्त हक्क आहे. And you know, निशी प्रेग्नंट आहे हे ती नीरजला का सांगत नाही? कारण हे जर तिने त्याला सांगितलं तर ती इथे का आली आहे हे पण सांगावं लागेल. आणि त्यामुळे नीरज आणि त्याच्या आईमध्ये परत वाद होते, जे तिला नकोय. श्रीनिवास, अरे निशी जर ह्या सिच्युएशन मध्ये मेघनांटीचा एवढा विचार करू शकते, तर मग आपण लाली आत्यांचा विचार नको का करायला? आणि श्रीनिवास, आपण लग्न नाही केलं तर आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी होईल असं तर नाहीये ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.